नथीचा नखरा. आणि खरंच ती नथ आहे ना एवढा नखरा करून जाते ना, कितीही सुंदर तयार झाली पण ती नथ तिचं सौंदर्य महिलाचं एवढं फुलवते ना की ती नथ खरंच ती नखराच कापून जाते. त्या तो असा नथीचा नखरा की ती नथ कशी तयार करायची त्याच ऋतुजा जाधव आपल्याला दाखवणार आहे आजच्या नीलम टॉक शो मध्ये. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो. नथीचा नखरा आता बोलले कसे की किती सौंदर्य खुलवतात ते नथ तुम्हाला आता लगेच दाखवेल बघा. नथ आपली सौंदर्य खुलवते. कोणते कोणते प्रकार असतात नथींमध्ये? नथीमध्ये आता ह्या सगळ्या तर अँटिक आहेत, ह्या आताच्या ट्रेंड मधल्या नथी आहेत सगळ्या. ह्यामध्ये आपली महाराष्ट्रीयन आहे जी तुम्ही घातली आहे, ही महाराष्ट्रीयन नथ आहे. त्यामध्ये सूर्या नथ म्हणून एक आहे, ती अशी दिसते. ही सूर्या नथ आहे. त्यानंतर ही आहे ती पिकॉक नथ आहे, म्हणजेच मोराची नथ आहे ही. त्यानंतर महाराष्ट्रीयन मध्ये अजून एक आहे मोत्यांची पूर्ण. त्यानंतर क्रिस्टल मध्ये आहे, रेड कलरचे क्रिस्टल आणि मोती दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे या नथीमध्ये. त्यानंतर डायमंड मध्ये वगैरे आहेत. ही पूर्णपणे डायमंड मध्ये आहे. आणि ही जशी मी घातली आहे ती आहे नावाची नथ. आपण आपल्याला जसं हवंय त्या पद्धतीने नाव वगैरे तयार करून घेऊ शकतो आणि ती ह्या नथीमध्ये घालून आपण अशा ही नथी बनवू शकतो. किती छान वेगवेगळे प्रकार आहेत नथींचे. छान वाटते, बघितल्यावर पण मस्त वाटते अगदी. हे साहित्य लागणार आहे सगळं. त्यामध्ये आहे पक्कड आहे, हा प्लायर आहे, ही 22 गेजची वायर आहे जी आपल्याला आपण बेस जो नथीचा करणार आहे तो ह्या वायरवरती करणार आहे. ही 0.3 mm वायर आहे, ह्याने आपण नथ पूर्ण गुंफणार आहोत ह्या वायरने. हे आहेत 1 mm चे मोती, हे 2 mm आहेत, हे 4 mm आहेत. त्याच प्रकारे ते क्रिस्टल आहेत, हे ड्रॉप शेपचे सगळे क्रिस्टल आहेत. हा आहे तो मोनालिसा मोती आहे. आणि हे बाकी आपले ड्रॉप शेपचे कुंदन वगैरे आहेत, स्टोन आहेत. आपल्याला आपली नथ आकर्षक बनवण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करणार आहे. त्यामध्ये आपण नावाच्या नथी वगैरेही बनवू शकतो. त्यासाठी ही अशी नावं बनवून घेतली जातात जी की आपण आपल्या नथीमध्ये इन्सर्ट करून नथ बनवू शकतो. ही वेगवेगळी अशी नावं आहेत. हे ड्रॉप शेपचे कुंदन वगैरे आहेत. आपल्याला पीकॉक नथ बनवायची असेल त्यासाठी पीकॉक नथीसाठीचे जे कुंदन लागतात ते आहेत ड्रॉप शेप मध्ये. अशा प्रकारे हे सगळं साहित्य आपल्याला लागतं नथ बनवण्यासाठी. अशा पद्धतीने नथीचा नखरा. छान छान छानच आहे. आणि ही पण एक कलाच आहे. हे कला गुणच असतात आपल्या अंगातले जे आम्ही रसिक प्रेक्षकांसाठी नीलम टॉक शोच्या वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे विषय घेत असते. कारण ही पण एक कलाच आहे. हे कला जोपासतात नवीन पिढी जोपासताना दिसते. खूप छान वाटले की नवीन पिढीबरोबर आपण पण नवीन नवीन शिकायचं असं असतं. ते शिकण्यासाठी आज मी इथे आले ऋतुजाकडे. नीलम टॉक शो मध्ये मला सहभागी केल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद मॅडम. वेळात वेळ काढून आज तुम्ही इथे आलात, आमच्या शॉपला भेट दिली, सॅलॉनला भेट दिली, त्याबद्दल तुमचेही आभार. आणि मी ऋणी आहे तुमची की तुम्ही मला तुमच्या शो मध्ये ऍड केलं मध्ये, त्यासाठी.
छान नथ ऋतुजाने कशी आम्हाला तयार करायची नथ ते शिकवलं. एवढा वेळ काढला तिने, एवढी छान माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. आणि एवढी छान ही महाराष्ट्रीयन नथ आहे, तुम्ही बघताय. मोत्याची नथ इतकी उठावदार ठसठसीत दिसते. ही बघताय मोत्याची नथ, ही प्रेसची मोत्याची नथ आहे आणि मोती कसे ठसठसीत आहेत, म्हणजे अगदी ठसकेदार दिसती. नथ घातल्यावर ना, मोत्याची नथ घातल्यावर इतकं सौंदर्य फुलतं. आणि अशी नथ कशी तयार करायची हे ऋतुजाने एवढी छान पद्धतीने समजून सांगितलं आणि वेळात वेळ काढली, एवढी छान माहिती सांगितली. ऋतुजा खूप खूप धन्यवाद, आभारी आहे मनापासून. खूप छान पद्धतीने शिकवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हे तुम्ही बघताय नथ किती सुंदर आहे.